सीना नदीचा महापूर ओसरल्यानंतर आता भयावह परिस्थिती पाहायला मिळते। तिऱ्हा गावामध्ये अनेक घरं पाण्याखाली गेलेली होती। शेकडो एकर शेती पिकांना महापुराचा थेट फटका बसलाय। तर सीना नदीच्या पुरामुळे सोलापूर कोल्हापूर महामार्ग बंद होता। मोठ्या प्रमाणात सीना नदीमध्ये पूर आल्यानं सीना नदीलगतची जी गावं आहेत त्यांना मोठा फटका बसल्याचं चित्र आपल्याला दिसून आलं। खरं तर आपण बघितलं गेलं तर विदारक अशी परिस्थिती जी आहे ते प्रत्येक गावाची अशाच पद्धतीनं झाल्याचं चित्र दिसतंय। नदीलगत जी गावं आहेत त्यांना मोठा फटका जो आहे तो या पुराचा बसल्याचं चित्र दिसतं। यामध्ये माणसांचं जर हाल झालंच त्याचबरोबर जनावरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। जनावरं अनेकांची वाहून गेलेत, अनेक जनावरं जे आहेत ते मृत्युमुखी पडलेत। खरं तर काय सांगाल, एकंदरीत जनावरांचं विदारक असं चित्र या पुरामुळे दिसून आलं, काय सांगाल? ही पहा जेवढी जनावरं आहेत ती सगळी नदीकाठीला जनावरं आहेत। ती 1 किलोमीटर कोणा 2 किलोमीटर ह्या पावसामुळं रानं इतकी वली झालीत की जनावराला चालतासुद्धा येत नाही। त्या चालता येत असल्यामुळे गाया आपल्याकडे एचएफ गाया आहेत, त्या काय म्हशी आहेत त्या खिलार, पण म्हशी खिलार गाय जाते त्या, पण एचएफ गाया ज्या आहेत त्या चालू शकत नाहीत। बोजा जास्त असतो, दुधाच्या गाया जास्त आहेत, त्या 1,00,000 लाखाच्या गाया आहेत। त्या चालताना जाता येता गाळात बसून नाईलाजानं काय 2 गाया इथं अपघात झाला आहे, 2 गाया आपल्या गेल्या त्या। आत्ता सकाळी एक बातमी की 10-12 शेळ्या वाहून गेल्या त्या आता पाणी कमी झाल्यामुळे दिसले त्या, पण त्या इथं आता काय आम्ही आता जाऊ शकत नाही। पण शासनानं फोटोशूट किंवा काय शेतकऱ्याची थोडी व्यथा मांडून घ्यावी आणि त्यांनी लई शेतकऱ्यावर दुर्लक्ष करू नये। तू फोटोज दाखव, गाईज दाखव, शेळी दाखव, करू शकू नका तुम्ही। होता येईल तेवढे 1-2 जरी दिसल्या, बाकीचे 2-4 मध्ये तरी बी त्यांचं घ्या। काय नाही, फुलाची पाकडी त्यांना द्या, कारण शेतकऱ्याचा हाल लय बिकट आहे। शासनाने 30,000ची मदत जी आहे ती जाहीर केलेली आहे, ती परवडण्यासारखी आहे का? नाही, निम्मे तर द्या किंवा 50% तर त्याला पर्याय नाही वा, निम्मे तर द्या। म्हणजे त्याला 2 गाय गेल्या तर 1 तर घेता येईल नाही, उद्या प्रपंच चालू राहील त्याचा। निम्म 50% दिलं तर निवळ 30 म्हणल्यावर मग उपयोगाचं नाही ते। शेतकऱ्यांना जे आहे ती शेतकऱ्यांची जनावरं जी आहेत ती देखील वाहून गेलेली आहेत आणि त्यामुळं शेतकरी राजा मदतीची अपेक्षा शासनाकडून करत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।